तुम्ही कधी विचार केला आहे का, जैन धर्मात तीर्थंकर म्हणजे नेमके कोण आणि भगवान महावीरांनंतर नवीन तीर्थंकर का नाहीत? चला, आज आपण याचा अर्थ आणि कारण समजून घेऊया. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. भगवान महावीर जयंती म्हणजे जैन धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी सण. सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहेत आणि सुमारे 599 ते 517 BCE काळात ते जन्मले. त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी अत्यंत कठोर तपस्या, निस्वार्थ सेवा आणि अखंड शांती साधली. त्यांनी अहिंसा, सत्य, संयम आणि आत्मशुद्धी या मूल्यांचा संदेश दिला. भगवान महावीरांचे जीवन हे आपल्या सर्वांसाठी एक उदाहरण आहे. त्यांनी दाखवले की माणसाचे सर्व दुःख आणि मोह यांवर मात करून मोक्ष मिळवता येतो. भगवान महावीर हे राजपुत्र होते. त्यांना वर्धमान असे नाव दिले. राजसुलभ आयुष्य असूनही त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी कुटुंब, संपत्ती आणि राजघराणे सोडून संन्यास घेतला आणि दुःख व वेदनांपासून मुक्त होण्याचा मार्ग शोधला. 12.5 वर्षे ध्यान, तपस्या आणि संयम करत त्यांनी इच्छा, आसक्ती आणि क्रोधावर नियंत्रण मिळवले. प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना त्रास न देता त्यांनी पूर्ण ज्ञान आणि केवळ ज्ञान प्राप्त केले. त्यांना महावीर असे संबोधले गेले, ज्याचा अर्थ धाडसी आणि शूर असा आहे. महावीरांनी पुढील 30 वर्षे प्रवास करून लोकांना मोक्षाचा मार्ग शिकवला. त्यांनी उपदेश केला की प्रत्येक आत्मा अज्ञानामुळे कर्मांच्या बंधनात आहे आणि योग्य श्रद्धा, ज्ञान आणि आचरण यामुळेच मुक्ती मिळू शकते. महावीरांनी पुरुष आणि स्त्री दोघांना समान आध्यात्मिक संधी दिली आणि जैन संघाची स्थापना केली. जैन धर्मात तीर्थंकर हा एक महान आध्यात्मिक शिक्षक असतो, जो लोकांना योग्य मार्ग दाखवतो. त्याचे मुख्य कार्य म्हणजे संसाराच्या नदीत जन्म आणि मृत्यूच्या चक्रात अडकलेल्या लोकांसाठी एक सुरक्षित पूल किंवा किल्ला तयार करणे. फक्त ज्ञान मिळवून तीर्थंकर इतरांना मोक्षाच्या मार्गावर चालायला शिकवतात. म्हणजेच तीर्थंकर हे फक्त शिकवणारे नाहीत, तर आपल्यासाठी जीवनाचा मार्गदर्शक आणि सुरक्षा कवच बनतात. प्रत्येक तीर्थंकाराला जन्म घेणे हे देवांनी ठरवलेले असते आणि तो समाजाच्या आध्यात्मिक आवश्यकतेनुसार जन्माला येतो. जैन धर्मात जगाचे वर्तुळ म्हणजे कालचक्र, ज्यात प्रत्येक युगात 24 तीर्थंकर जन्म घेतात. महावीर हे 24वे तीर्थंकर आहेत आणि त्यांच्यानंतर नवीन तीर्थंकर जन्म घेणे शक्य नाही, कारण आपण अवस्तीर्णी युगाच्या अंतिम टप्प्यात आहोत, जिथे जगातील आध्यात्मिक परिस्थिती तीर्थंकरांच्या जन्माला अनुकूल नाही. महावीरांनंतर नवीन तीर्थंकर का नाहीत याची काही मुख्य कारणे आहेत. पहिले, जैन धर्मग्रंथ सांगतात की महावीर हे शेवटचे तीर्थंकर आहेत आणि त्यांच्या शिकवणीनंतर जगाला मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी नव्या तीर्थंकरांची गरज नाही. दुसरे, काळ आणि युग बदलले आहेत. तिसरे, समाजातील आध्यात्मिक जागरूकता महावीरांच्या काळाप्रमाणे नाही. तीर्थंकर फक्त तेव्हा येतात जेव्हा लोक आध्यात्मिक मार्गासाठी तयार असतात. त्यामुळे महावीरांनंतर तीर्थंकरांचा जन्म होत नाही. भगवान महावीरांचा संदेश आजही आपल्या जीवनात जिवंत आहे. महावीर जयंतीच्या दिवशी आपण त्यांच्या शिकवणीचा आदर करत अहिंसा, सत्य आणि संयम या मूल्यांना आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करायला हवा. हा सण फक्त इतिहासातील महान व्यक्तींची आठवण करून देण्यासाठी नाही, तर त्यांच्या शिकवणींचे अनुसरण करून आपले जीवन सुधारण्यासाठी आणि मोक्षाच्या मार्गावर चालण्यासाठी आहे. महावीरांनी दाखवलेला मार्ग आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांचे विचार आपल्यासाठी योग्य जीवन जगण्याची दिशा दाखवतात. तर मंडळी, आजच्या पुरता एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.